हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याचा 21वा हप्ता आणि 22वा हप्ता, आता 23वा हप्ता सुद्धा म्हणजे मार्च, एप्रिल आणि मे हे जे हप्ते आहे अजूनही लाडक्या बहिणींच्या अकाउंटला जमा झाले नव्हते. याबद्दल अनेक प्रश्न, अनेक संभ्रम निर्माण झालेले होते. तर लाडक्या बहिणींनो, या प्रश्नांना, या संभ्रमांना आता फुल स्टॉप लागलेला आहे. कारण लाडक्या बहिणींनो, एक महत्वाची अपडेट आलेली आहे. कोणाला म्हणजे कोणत्या लाडक्या बहिणींना कधी आणि किती हप्ते भेटणार आहे, अशी मोठी अपडेट समोर आलेली आहे. मोठी अपडेट समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, काही बहिणांसाठी ही खुशखबर सुद्धा असू शकते आणि काही बहिणांसाठी ही दुःखाची बातमी सुद्धा असू शकते. तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या बहिणीला म्हणजे कोणाला किती आणि कधी पैसे भेटणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो, एक महत्वाची अपडेट आलेली आहे की तुम्हाला 20वा हप्ता भेटला का, नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. अन्यथा तुम्हाला जो 21 आहे, 22 आहे आणि 23, 24 पुढचे सगळे हप्ते भेटणार की नाही याबद्दल सुद्धा एक संभ्रम, एक प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे महाराष्ट्राच्या सरकारी माध्यमांमध्ये. बघा, 1500 रुपये भेटणार, 3000 भेटणार की 4500 भेटणार, नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तुम्ही 1500 वर आता समाधान मानणार आहे, 3000 वर समाधान मानणार आहे की 4500 वर समाधान मानणार आहे? बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर बघत असाल, आजचा सोमवार म्हणजे 11 तारीख, 11 मे, बरोबर. आणि इथे काय सांगितलेलं आहे, 16 तारखेला मंत्रिमंडळाची बैठक आहे. मंत्रिमंडळाची बैठक कशा संबंधी? जी लाडक्या बहिणींची ई केवायसी होती, ती झालेली प्रक्रिया 30 एप्रिलला, आता त्याची पडताळणी करणार आहे, या प्रोसेसमध्ये आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून आम्ही 16 तारखेला बैठक घेतो. तर मी तुम्हाला एक तारीख सांगतो लाडक्या बहिणींनो, 23 मे पर्यंत. 23 मे पर्यंत, बरोबर. 16 तारखेला बैठक होईल. 16 तारखेला जर बैठक झाल्यानंतर समजा 18, 19, 20 या तारखांमध्ये जी आर येईल आणि लाडक्या बहिणींनो, 23 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होतील आणि हे होणार म्हणजे होणार. पण तुम्ही जर विचार केला लाडक्या बहिणींनो, मार्च तर गेला, एप्रिलही गेला आणि हा चालू आहे मे महिना. कोणता महिना चालू आहे? मे महिना. अनेक प्रसार माध्यमांमध्ये चालू आहे 4500 रुपये भेटणार. तर हे जे बोगस, नालायक, ढोंगी, मतलबी सरकार आहे, हे तुम्हाला 3 महिन्याचे पैसे एकत्र देणार नाही. मला तर पर्सनली फील होतं तुम्हाला 2 महिन्याचेही पैसे एकत्र देणार नाही. मला एवढंच वाटतं तुम्हाला 1500 रुपये देतील सरकार, फक्त 1500 रुपये. तुमची प्रतिक्रिया काय, नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तुम्ही 1500 वर समाधान मानणार, तुम्ही 3000 वर समाधान मानणार की 4500 वर समाधान मानणार? आता लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही मागचे काही हप्ते बघितले असेल, तर सरकारने ना केवायसीची वाट पाहिली, ना कशाची वाट पाहिली. सरकारने जसं संपलं त्या हिशोबाने लाडक्या बहिणींना पैसे दिले. मग आता का गरज पडली? ई केवायसी चुकली, ई केवायसी बरोबर आहे, का गरज पडली? कारण सरकारला पैसे जे आहे ना, लाडक्या बहिणींचा जो क्रमांक आहे किंवा नंबर आहे, तो काय करायचा आहे? कमी करायचा आहे. आणि त्यातच तुम्ही बघितलं असेल, सरकार पेंडिंग लाभ देत नाही. म्हणून मला असं वाटतं लाडक्या बहिणींनो, सरकार तुम्हाला मार्च महिन्याचा लाभ देणार नाही म्हणजे नाही, ही माझं मत आहे. पण असं व्हायला नको लाडक्या बहिणींनो. त्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मार्च महिना भेटावा नक्की टाका. कारण सरकार पेंडिंग लाभ देत नाही. बरं, भलेही आपण म्हणतोय 3000 मागणी करतोय, हे सरकार इतकं ढोंगी आहे, मतलबी आहे, नालायक आहे, बोगस आहे, तर पेंडिंग लाभ देत नाही. मग तुम्ही विचार करा, 23 तारखेपर्यंत आपल्याला लाभ भेटेल. या हप्त्यामध्ये भेटू शकतो, सरकार तर माहिती तुम्हाला कसं आहे, पुढच्या हप्त्यामध्ये पण भेटेल, पण 23 तारखेपर्यंत भेटणार म्हणजे भेटणार. त्यासाठी आपल्याला हेच बघणं महत्वाचं आहे, मार्च महिन्याचा भेटेल की एप्रिल महिन्याचा भेटेल, बरोबर. कारण की सरकार 2 महिन्याचे पैसे एकत्र आता देणार नाही अशी काहीही स्थिती नाही आहे. सोबतच आता मेचाही हप्ता, मेची जर 23 तारखेपर्यंत आपण पोहोचलो, संपला ना, मग पुढे एकच वीक बाकी आहे. म्हणून लक्षात देऊन ऐका लाडक्या बहिणीनो, मार्च हप्ता भेटावा नक्की कमेंट बॉक्स मध्ये टाका, म्हणजे तुमचा सपोर्ट दिसेल. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना जे पेंडिंग लाभ आहे, पेंडिंग लाभ भेटतो का रे? तर याचं उत्तर आहे नाही म्हणजे नाही. लाडक्या बहिणींनो, पेंडिंग लाभ सरकार, हे बोगस नालायक सरकार देत नाही. त्यामध्येच मे महिन्याची 10 तारीख संपली, बरोबर. आजची 11 तारीख आहे. बहिणींच्या खात्यात 3000 की 4500 रुपये येणार, पहा सविस्तर अपडेट. तर 4500 तर तुम्ही सोडूनच द्या. प्रसार माध्यमांमध्ये सुरू जरी असेल, तर 4500 रुपये लाडक्या बहिणींनो तुम्हाला भेटणार नाही म्हणजे नाही. बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी अजूनही मार्च महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहे. आता मे महिना सुरू झालाय. मे महिन्याचे पहिले 10 दिवस संपले. लुटून गेले तरी 3 महिन्यापैकी एकही हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले, अनेक प्रश्न आहे, संभ्रम आहे. काही लोक म्हणतात की आले पैसे, काही लोक म्हणतात की नाही आले. अनेक युट्यूबर्स आहेत, चुकीचे व्हिडिओ बनवताय, म्हणजे रॉंग व्हिडिओ बनवून लाडक्या बहिणींना थोडासा मागे पुढे करण्याचा प्रयत्न करताय, पण अजूनही पैसे आलेले नाही लाडक्या बहिणींनो. दरम्यान मे महिन्यात लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येस, पैसे येईल म्हणजे येईल, कारण की 16 मे ला जी बैठक येईल त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो आपल्याला होऊ शकतं की नेक्स्ट वीक मध्ये, की 23 तारखेपर्यंत, म्हणजे मेच्या नेक्स्ट वीक मध्ये, 18 तारखेपासून तर 23 तारखेपर्यंत यामध्ये जी आर पण येईल आणि पैसे पण वितरित होईल. आता हे पैसे किती महिन्याचे आहेत? 2 महिन्याचे आहे, 3 महिन्याचे आहे की 1 महिन्याचे आहे आणि कोणत्या महिन्याचे आहे, हे सगळंच मी तुम्हाला सांगितलं. मला नाही वाटत की सरकार आता मार्च महिन्याचे हप्ते देण्याच्या मूडमध्ये आहे. त्यानंतर
2 हप्ते एकत्र देऊ शकत नाही आणि 3 हप्ते तर सोडून द्या, विचारही करू नका लाडक्या बहिणींनो. म्हणून मला असं वाटतं, या 2 हप्त्यापैकी मार्च आणि एप्रिलपैकी सरकार 1 हप्ता गाळेल आणि 1 हप्त्याचे पैसे तुम्हाला देईल, असं मला वाटतं. तुमच्या प्रतिक्रिया काय नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका आणि लाडक्या बहिणींनो आपल्याला मार्चचाही हप्ता लागेल आणि एप्रिलचाही हप्ता लागेल. आपण का चूक करू? आपली काही चुकीच नाही. ही सरकारचा निव्वळ ढोंगीपणा आहे. सरकारचा निव्वळ मतलबीपणा आहे. ठीक आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना 3 महिन्यापासूनच हप्ता मिळालेला नाही. मार्च आणि एप्रिल, मे महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे महिलांना या महिन्यात 4,500 रुपये एकत्र मिळणार आहेत. मागच्या महिन्यात मार्च आणि एप्रिलचा 3,000 रुपये एकत्र येतील अशी चर्चा सुरू होती. मात्र एकही महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. यामुळे या महिन्यात 3 महिन्याचे पैसे एकत्र येऊ शकतात. महिलांच्या खात्यात कधीही पैसे जमा होऊ शकतात. अद्याप अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार का? येस. कारण 16 मेला लाडक्या बहिणींनो काय होणार आहे? 16 मेला बैठक आहे आणि त्याच्यानंतरच आपल्या अकाउंटसाठी वितरण होऊ शकतं. शासन निर्णयानुसार लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत हप्ता जमा व्हायला हवा होता. परंतु अजूनही महिलांच्या खात्यामध्ये पैसा जमा झालेला नाहीये. काही आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे 10 तारखेच्या आधी जमा केले नाही. त्यामुळे महिलांना देखील या महिन्यात देखील हप्ता उशिरा येण्याची शक्यता आहे. बहिणींना 3 महिन्याचे एकत्र पैसे दिले जाणार का? आता या काही दिवसांमध्ये पडणार आहे. तर बघा, आता काही या 16 तारखेला जी बैठक होईल ना, त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो, याच बहिणींना ज्या पात्र असतील, बघा ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे, त्या बहिणी काय ठरेल? अपात्र ठरेल. त्यांना पैसे भेटणार नाही. त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजे आय-टी-आर भरतो, त्यांना मिळणार नाही. त्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी निम कर्मचारी जे काही असतील तर त्यांना मिळणार नाही. सुद्धा लाभार्थी इतर जर विभागामध्ये जर तुम्ही लाभ घेत असाल तरी सुद्धा तुम्हाला लाभ मिळणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान आणि माजी आमदार किंवा खासदार आहेत त्यांना सुद्धा मिळणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन याचे जर संचालक असेल तरी सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने आहेत त्यांना सुद्धा मिळणार नाही. म्हणजे ज्या गोरगरिबीण बहिणी आहेत त्यांनाच भेटेल. ज्या बहिणींकडे या सगळ्या गोष्टी असतील त्यांना मिळणार नाही म्हणजे नाही. बघा, कुणाला मिळणार सांगितलं सगळं मी तुम्हाला. ज्या ज्या कंडिशन्स आहेत त्या अपात्र असतील त्यांना मिळणार नाही, पण ज्या पात्र असतील त्यांना मिळतील. कधी मिळणार? 23 तारखेपर्यंत किती मिळणार? तर मला वाटतं 1,500 रुपये सरकार देईल. तुम्हाला किती वाटतं? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मार्च महिन्याचा पाहिजे म्हणून नक्की टाका. मोठी अपडेट सगळं सांगितलं. आता लाडक्या बहिणी थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.